हे असं घ्यायचं फिरवून लवकर आणि मग हा टाका असा काढायचा आणि मग हे सोडायचं. कळलं? इतकं सोपं आहे. इथेच गोंधळ होतोय मॅम माझा. घे कर बरं. आनंद भाऊजींना बोलत असतेस विसरण्यावर, तूच विसरतेस सगळं. मॅम मी आता नाही विसरणार. त्यांच्या इतका प्लीज हेल्प मी आउट या. काय काय झालंय? अगं मी आनंदला म्हणाले की मला येतं थोडंफार मराठी, आय मीन बेसिक मराठी ऍटलिस्ट. तर त्याने मला एक डिफिकल्ट क्वेश्चन विचारला. काय प्रश्न विचारला? जीवश्य कंठश्य मित्र म्हणजे काय मी हिला विचारलं आणि तिला ह्याचं उत्तर येत नाहीये. ऑफकोर्स मला माहित नाहीये. अच्छा हे बघ, जीवश्य कंठश्य मित्र म्हणजे जवळचा मित्र, खूप जवळचा मित्र. म्हणजे जसं की मी म्हणू शकते की सौमित्र माझा जीवश्य कंठश्य मित्र आहे. हो ओके, म्हणजे लाईफ पार्टनर इज इक्वल टू जीवश्च कंठश्च मित्र, राईट? नाही तुम्ही ना सगळे चुकीचं म्हणताय. मी गुजराती असून सुद्धा तिला व्यवस्थितपणे मराठीत हे कसं तोडायच्या शब्द आणि याचा अर्थ पण सांगितलं. म्हणजे कंठ, कंठ म्हणजे काय? गळा. बरोबर. आणि जो मित्र जीव जाईपर्यंत गळा धरून ठेवतो तो जीवश्य कंठश्य मित्र. नाही मला नाही वाटत. तू सांग. आनंद भाऊजी तुम्ही ना आता खरंच सौमित्राचे मित्र शोधताय. एक्झॅक्टली. तो असताना तर असंच काहीतरी बोलला असता. नाही एक मिनिट बरं झालं तुम्ही सौमित्राची आठवण काढली. मला लक्षात आलं, मी विसरलो होतो, मला त्याला फोन करायचा आहे. आलो मी. हो जा ना, तुझ्या जीवश्च कंठश्च मित्राला फोन करून. येस येस येस. इथेच थांबून करा ना. हा मी इथून ते नाही तर बाहेर जाईपर्यंत विसराल कुणाला फोन करायचा होता. नाही असं काही नाही होणार. मी इथे तसं हे बघ रेंज 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 असं अगदी असं पकडापकडी खेळतीये रेंज. हा मी आलो. एक काम करा अजून एक. हा बोल. विसरणार नाही ना? नाही बोल ना. माझ्यासाठी एक लिंबू सरबत आणा ना येताना. हा लिंबू आणतो. विसरू नका. आणतो. मॅम मी बेट लावून सांगते, हे लिंबू सरबत आणायला विसरणार बघाच तुम्ही. हो जेनी, का त्या बिचारांनी इतकं बोलत असते? विचारे त्यापेक्षा तू हे लक्षात ठेव. विसरणार बघा. आई म्हणते तसं घोडा दमता कामा नये. घोडा नाही दमला पाहिजे. घोडा तर बोल. काही नाही, बुद्धिबळाचा डाव खेळत माझे डावपेच मांडतो इथे. आईला गिराईक बनून झालंय. आता तो सौमित्र आलाय उंटासारखा तिरकी चाल खेळत. फक्त तो पोहोचलेला खेळाडू आहे, त्याचा इतका लवकर विश्वास नाही बसणार. तू एक डॉक्टर पाठव घरी. खरा नाही रे, डमी खोटावाला. फक्त जरा नीट इन्स्ट्रक्शन्स देऊन पाठव, कळलं? नाही तर इथे येऊन यांच्या समोर माती खायचा. आणि हा त्याच्यासोबत जेन्युइन वाटतील, खरे वाटतील असे माझे रिपोर्ट सुद्धा घेऊन ये. रिपोर्ट्स पाहून सौमित्रची खात्री पटली पाहिजे की माझ्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय. एकदा का सौमित्रची खात्री पटली की हा डाव मी जिंकलो म्हणूनच समज. खेळ तर आता सुरू झालाय. सगळ्यात आधी त्या वजिराचा निकाल लावतो आणि मग स्वतःला किंग समजणाऱ्या त्या क्वीनचा. हा बोला ना. अरे बापरे, तुला काय सांगू, इथे सगळं व्यवस्थित आहे. कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की आपण जे समजलोय ना तेच खरं तर गैरसमज असते. आपण जे प्रत्येक वेळी समजतो तीच आपली ऍक्च्युअल समज असते, तसं नसतं. काय बोलतोयस? म्हणजे काय? म्हणजे मला असं वाटलं की जेनी बाहेर उभी आहे म्हणून तिने सगळं ऐकलं असेल, पण असं नाहीये. म्हणजे ती माझ्यावर यासाठी चिडली होती कारण तिने मला जे सांगितलं होतं तुम्ही आणायला विसरलो म्हणून. मग काय एवढ्या टेन्शन मध्ये मला फोन केलास तू? मला केवढं टेन्शन झालं माहितीये का? आधी ना सगळ्या गोष्टी कन्फर्म करायच्या आणि मगच मला कळवायचं, कळलं का तुला मूर्ख? हो आता हे महत्वाचं नाहीये, ते झालं ना सॉल्व्ह.
तिथे काय आता, तिथे काय परिस्थिती आहे? सगळं नॉर्मल आहे ना? नाही नाही, इथे पण काही नॉर्मल नाहीये. म्हणजे म्हणजे हा गुरु वेड्यासारखं वागतोय रे. वेड्यासारखं वागतोय म्हणजे नेमकं काय करतोय तो? अरे म्हणजे काही करतोय म्हणजे तू काय, आता मी घरी पोचलो तेव्हा काय एकटा चेस काय खेळत होता, तो स्वतःच काय घोडा बनतो, मध्येच पतंग काय उडवतो, मध्येच काय एखादं गाणं गातो, एखादी जुनी आठवण सांगतो, काही चाललंय त्याचं. पण मला एक सांग, तुला खरंच असं वाटतंय का की तो वेडा झालाय की? बघ, गुरुचा आधीचा रेकॉर्ड बघता तो नक्की वेडाच बनवतोय असं मला वाटतं. अरे पण तू मग तुझ्या लेवलला एक वेगळ्या डॉक्टरांची क्रॉस व्हेरीफाय कर ना, काय आहे ते नेमकं. सॉलिड रे, मस्त सल्ला दिला असा मला आनंद. हा मग अर्थात मी बोलून घेणार आहे ना, मी आईंशी पण तसं बोलतो. बरं मला ते सगळं सोड, मी हे मॅनेज करतो. मला सांग तिथे नक्की सगळं नॉर्मल आहे ना, बाकी काही प्रॉब्लेम नाही ना, राधाला काही कळलं नाहीये ना? अरे इथे सगळं व्यवस्थित. आता इथे काय काय झालं ना नेमकं ते सगळं आता मी तुला बोलत बसणार नाहीये. मी काय इथे कॉमेंट द्यायला बसलेला नाहीये, कळलं ना? आता मी चल आता आपण नंतर बोलूया. मला जेनीने काहीतरी महत्त्वाचं सांगितलं होतं. चल बाय, मी ठेवतो मी फोन. जेनीने मला सांगितलं होतं मला. चल लवकर लवकर. अँड दॅट्स सिक्स. अरे येस, 4 रन्स काढले आई पळून. नाही, मला- कामावर लहान मुलावर करत आहे, मला त्रास होते ना. आई ऐक ना, माझी सेंचुरी होते, तू कर ना, मस्त बॉलिंग कर आता. ते किती केलं रे मी? नाही माझी सेंचुरी होते, आता ओव्हरआर्म टाक. ओके, ते काय असतं? म्हणजे असं प्रॉपर बॉलिंग टाक ना, ओव्हरआर्म. हा काय हे काय चाललंय? बरं झालं मी आला. क्रिकेट कसलं खेळताय, काय चाललंय? अरे माझी सेंचुरी होती, तू सोड बरं. आई तू हे घे, बॉलिंग टाक. चल, एक मिनिट, काय चाललंय? एक मिनिट, काय तुम्ही पण काय खेळताय आई? अरे पहा कसं वागत आहे ते. तू मध्ये नको येऊस, आमची मॅच चालू, माझी सेंचुरी होत आली. आई टाक. एक मिनिट, तू मला ओळखलंयस का? हो, तू सौमित्र आहेस. ही आई तेच ना. एक मिनिट, मी सौमित्र नाहीये. मी अंपायर आहे या मॅचचा. ओके नाही? हा, मी अंपायर आहे आणि अंपायरशी वाद घालतोयस तू. तुला माहिती ना अंपायरशी वाद घातल्यावर काय होतं? बॅन येतोय कायमचा. टीमवर बॅन आणि तुझ्या चालेल तुला? नाही, माझी टीम बॅन नको. अजूनही वादच घालतोय माझ्याशी. हा, तू घाल. त्याला सांगा मी अंपायर आहे, नाही कायमचं क्रिकेट बंद करून टाकेल ना या बंद प्लेअरचं. करून टाकेल बा, तो खेळणं बंद करून टाकेल. जाऊ दे जा, आराम स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालेला आहे. चला निघा आता, नाही तर बॅन आणीन मी. आराम आराम. हे काय बा, मला तर नाही सहन होत. त्याचं हे तर वाढतच चाललेलं आहे. का करावं? मी पण त्याचाच विचार करतोय. एक काम कर ना बा, मला तर काही सहन होत नाही. तू त्याला तुमच्या इथे घेऊन जाते का? तुम्ही जिथं आता राहत आहात तिथं. डॉक्टरही म्हणाले बरं तो बाहेरच्या वातावरणात जाईल ना तर म्हणे त्या चांगला परिणाम होईल म्हणे त्यावर. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का स्पष्टपणे? मला नाही वाटत ह्याला वेड वगैरे लागलंय. सगळी नाटकं करतोय तो. बरं तुला असं काऊन बरं वाटते? पेड नाही? आई तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखता त्याला. या आधी काही कमी नाटकं केलीत का त्याने? हे सुद्धा नाटकच असणार आहे. पप्पा मग का करावं? आई बरं झालं तुम्ही विषय काढलात. मला असं वाटतं आपण म्हणजे तुम्ही त्या डॉक्टरला एकदा बोलवून घ्या. आपण नीट बोलूया डॉक्टरांशी, म्हणजे कळेल आपल्याला काय ते. हो आताच बोलाव का? चालेल. मला वाटतं आनंद हा वर यायचंच विसरलाय. आले बाबू की मम्मी, काय? बाबू की मम्मी, तू आपली ही जॉनी जेनी. जेनी हे घे, ताब्यात ठेव तुझा, नाहीतर म्हणशील ढिंडोरा पिटशील की मी विसरलो. घे लिंबूचं लोणचं. मी काय बोलले होते? हा बोलले होते ना हे विसरणार. हे विसरणार काय विसरणार? हे काय आणलं ना लिंबूचं लोणचं? लिंबू सरबत सांगितलं होतं तिने. एक्झॅक्टली. आणि तुम्ही लोणचं सुद्धा कैरीच आणलंय. ऍटलीस्ट लिंबाचं तरी आणायचं. बाप रे आनंद, तुझी ही क्वालिटी माहित नव्हती मला. आय स्वेअर मला लिंबू सरबतच लक्षात होतं, पण मग मलाच वाटलं की लिंबू सरबत का असेल, लिंबूचं लोणचं असेल, कारण तिला आता प्रेग्नेंट झाल्यानंतर हे असं हे खायला आवडतं. अच्छा. हो, पण मग मी लिंबूच विसरलो. मग फक्त लोणचं लक्षात राहिलं, म्हणून जे हातात आलं ते मी घेऊन आलो. हे असं आहे या माणसाचं. आता मॅम तुम्हीच सांगा कसं वागायचं या माणसाबरोबर? कसं वागायचं म्हणजे काय? प्रेमानेच वागायचं ना. मी का असं बाहेर गेलो, दुसऱ्या लोकांचं बाळ आणलं आणि तुला दिलं, हे घे आपलं बाळ, असं नाही केलं ना मी. बरोबर आहे आनंद भाऊजी, तुमचं बरोबर आहे. हे बघ जेनी, काय माहितीये का, अगदीच विसरले नाही ना, काहीतरी आणायचं होतं हे तर लक्षात आहे ना. मग
ही सुद्धा प्रगतीच म्हणायची. आणि आता लग्न झालंय तुमचं, संसार आहे, संसारात या गोष्टी होतातच. एकमेकांना जरा समजून घ्यायचं असतं. काय आनंद भाऊजी, यावेळेस तुमची बाजू घेतलीये, पुढच्या वेळेस लक्षात ठेवायचं. हे पण चांगलं असतं पण हो हो. दिस इज युअर कॅप्टन स्पीकिंग. चला चला लवकर विमानात बसा, आता विमान उडणार आहे असा. डॉक्टर हे किती सिरियस आहे खरंच? हो, हे प्रकरण आता आपल्यासाठी सिरियसच आहे. अपघाताच्या वेळी त्यांच्या डाव्या मेंदूला जबरदस्त दुखापत झाली. त्यामुळे आता ते काय करतील, कसे करतील, काय वागतील हे आपण नाही सांगू शकत. म्हणजे काय? मी तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलं नाही का मॅडम, की त्यांनी आपल्या डोक्यामध्ये, मेंदूत एक वेगळंच विश्व निर्माण करून घेतलंय स्वतःचं. त्यामुळे ते कसे वागतील, काय बोलतील, काही सांगता येत नाही आपल्याला. आणि एवढंच नाही, मी तर म्हणेन की इनफॅक्ट आपल्याला अंदाजही करता येत नाही. पण मला सांगा डॉक्टर, याच्यावर काहीच ट्रीटमेंट नाहीये? ट्रीटमेंट सेकंडरी आहे. हो, त्यांना आपल्याला त्यांच्याच विश्वात घेऊन जावं लागेल. मला आठवतंय चांगलं, मी हॉस्पिटलमध्ये असताना हे आमच्या नर्सच्या पाठीमागे राधिका राधिका म्हणून पळाले होते. राधिका बेल्ट लाव राधिका, बस हा, बेल्ट लाव, टर्ब्युलन्स होता. तर मला वाटतं त्यांना राधिका मॅडमच्या तिथे घेऊन जावं लागेल. नाही नाही नाही, म्हणजे मी एकदम नाही म्हणालो. याचं कारण नाही, ते शक्य नाहीये डॉक्टर, कारण राधिका सध्या इथे नाहीये, त्या लांब आहेत, मुंबईपासून बाहेर गावात येते का. हो, मग उलट चांगलंच नाही का झालं. हे बघा, इथे मुंबईमध्ये पोल्युशन युक्त वातावरणामध्ये ठेवण्यापेक्षा आपल्या त्या गावाकडच्या शुद्ध ऑक्सिजन मिळणाऱ्या त्या वातावरणामध्ये त्यांना घेऊन गेलं तर नाही का बरं पडणार. आणि तिथे राधिका मॅडमही असतील. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगतो, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होणारच. हे मी तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, तुम्हाला जाणवेलच ते. हो हो, तुम्ही बोलत बसा, मी चहा मांडते बरं. हा, आले. हे आई आई, अशी विमानातून नको ना उतरून जाऊ, पॅराशूट नाहीये तुझ्याकडे. तुम्ही हलू नका, बसा 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 सगळे, चला. डॉक्टर, एक स्पष्टपणे विचारू का तुम्हाला? बोला. ह्याला जर आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर काय मत आहे तुमचं? म्हणजे लवकर सुधारणा नाही का होणार त्याच्यात? तुम्हाला काय म्हणायचंय ना, मला कळतंय. पण तुम्हाला मी एक सांगू, हे बघा काय होतंय की मेंटल हॉस्पिटल सारख्या वातावरणामध्ये जेव्हा आपण पेशंट्सना घेऊन जातो ना, तेव्हा तिथली परिस्थिती बघून त्यांची तब्येत सुधारण्याच्या ऐवजी उलट आणखीन बिघडेल. आणि हे आपले पेशंट, त्यांच्या बाबतीत तर तंतोतंत ते खरं आहे. आणि म्हणूनच नाही का मी तुम्हाला मगाशी दुसरा पर्याय सुचवला. बाकी अर्थात तुमची मर्जी. ठीक आहे, मी विचार करतो. गुरु, हा सौमित्र आहे ना, वाटतं तेवढा सरळ नाहीये, पोचलेला आहे. हे कधी गेम फिरवेल ना आपला, कळणार नाही आपल्याला. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सौमित्र आता तेच करेल जे तुम्ही त्याला करायला सांगणार. हे तसं जर असतं ना, तर त्यांनी ते मेंटल हॉस्पिटलचा विषयच नसता काढला. त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता तुम्ही फक्त एक काम करा, जे काही करतोय त्याच्यामध्ये मला साथ द्या. म्हणजे काय साथ द्यायची, म्हणजे काय? सॉरी. अरे ए ए अरे 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 काय करतोय? अरे वाजवा रे, वाजवा रे. गुरु, काय करतोय? अरे गुरु, काय चाललंय? तो आतंकवादी आहे. तो हा आतंकवादी आहे. माझ्या विमानात घुसला, थांब, त्याला मारतो. आतंकवाद नाही सहन करणार मी आता मारतो त्याला. इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर राकेश पडवळ. मी इन्स्पेक्टर राकेश पडवळ आहे, इकडे आलेलो आहे. इन्स्पेक्टर, हे बघा, हा आतंकवादी माझ्या विमानात घुसला होता. मी धरलाय त्याला तुम्ही पकडा ना. हो 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 गुरुनाथ सुभेदार.
मी इन्स्पेक्टर राकेश पडवळ या आतंकवाद्याला शोधत होतो, त्यालाच पकडायला आलोय. मी पकडलं त्याला. मी थँक्यू. आम्ही कधीपासून या आतंकवाद्याला शोधत होतो, तुमच्यामुळे मिळाला हा आतंकवादी. मी पकडलं त्याला. मी पकडलं. थँक्यू. तर आता इन्स्पेक्टर पडवळ तुम्हाला राष्ट्रपतींकडे नेणार आहे, म्हणजे राष्ट्रपतींना मी शिफारस करणार आहे तुम्हाला पदक मिळावं म्हणून. थँक्यू. तुम्ही घेऊन जा त्याला. त्यांना घेऊन जा. आतंकवाद. हो घेऊन जातो. ए चाल रे. ए आतंकवादी, तू कोणाला लढतोस? हा, इन्स्पेक्टर राकेश पडवळला. हो. चल तिकडे चल. हे काय आहे तुमच्याकडे? हा, मोठे मोठे प्लॅन करतो आतंकवादी. चला. आई पाहिलं मी आतंकवाद्याला पकडून दिलं. आपल्या विमानात घुसला होता आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले मला राष्ट्रपती पदक मिळणार आहे. तुझ्या मुलाला राष्ट्रपती पदक मिळणार आहे. आई कल आपण काहीतरी सेलिब्रेशन करूया ना. आई आपण तू कर ना काहीतरी. गोडाधोडाचं करतेस का? शिरा कर. माझ्यासाठी शिरा कर. मस्त सेलिब्रेट करूया. राष्ट्रपती पदक. जा शिरा कर माझ्यासाठीचा पटकन. या गुरुनाथ सुभेदारला राष्ट्रपती पदक. डॉक्टर सॉरी खरंच, म्हणजे हे जे काय घडलं ना त्यात म्हणजे गुरुच्या वतीने मी माफी मागतो तुमची. इट्स ओके. आम्हाला अशा पेशंट बरोबर राहायची सवय हो. ते सगळं ठीक आहे हो, पण हे असं काही रिॲक्ट करायला खरंच वाटलं नव्हतं मला. हे बघा, खरं म्हटलं तर ही आता तुमच्यासाठी सुद्धा एक धोक्याची घंटा आहे. आता त्याचं हे अग्रेसिव्हनेस वाढतच जाणार आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की त्यांना फक्त आईच्या सोबत असणं हे आईसाठी सुद्धा धोकादायक आहे. आता त्या आई आहेत त्या सहन करतीलही, पण हे खरंच खूप भयानक आहे. खरंच भयानक आहे सगळं. बरं तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला आणखी एका डॉक्टरचं कार्ड देतो, ते घ्या सेकंड ओपिनियन साठी. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे प्रकरण किती भयानक आहे ते. गुरु येऊ का रे? अरे तू शिरा करायला सांगितला होता ना बा. वा आई केला शिरा? काजू बदाम टाकून केलंस ना? सगळं टाकला आहे रे बा. हा, मला ना आई अशी एनर्जी मिळते ना शिरा खाऊन. मी दमतो ना ग खूप. ते आता पाहिलंच ना तू, विमान चालवलं की मला जेटलॅगचा त्रास होतो. आणि ते याला पकडलं आतंकवाद्याला, असं जाम एनर्जी जायला होते ना. पण आता मी काय करणार माहिती का, आता मस्त शिरा खाणार आहे आणि झोपून जाणार आहे, मस्त ताणून देणार आहे. कुणाला मला पाठवू नको डिस्टर्ब करायला. मग अथर्वला पण सांग आत नाही, मी झोपणार आहे आता मस्त शिरा खाऊन. बर तू शांतपणे पड, सगळं खाऊन घ्यायचं. हो. तू जितकं शांतपणे पडशील झोपशील का नाही, तुझ्या जीवाला शांती लागेल. मी झोपणार. तुला बरं वाटेल. थँक्यू आई, थँक्यू सो मच. जाऊ का स्वयंपाक कर? नाही कर, पण मला डिस्टर्ब नको करा. मी मस्त झोपतो आता. थँक्यू. बोल गुरु. काय डॉक्टर साहेब, एकदम खरेखुरे डॉक्टर वाटत होता. हेल्मेटचा मार फार नाही ना बसला? अरे ही तर फक्त सुरुवात आहे यार. आगे आगे देखो क्या होता है. काय माहितीये का, मी त्याला आपल्या आणखी एका डॉक्टर फ्रेंडचा कार्ड दिलेला आहे, म्हणजे सेकंड ओपिनियन साठी. यार कसं आहे माहितीये का, की सगळ्या डॉक्टरांनी एकच ओपिनियन दिलं ना तर खरी मजा येईल. सौमित्रला तुझं म्हणणं ऐकावंच लागेल. बघूया आता पुढे काय काय होतंय. घेतो शिरा खायलाच. मेहनतीचं फळ. शिरा खायला ये. बरं डॉक्टर, थँक्यू. सौमित्र बाळा घे बरं. हो आई, कशाला आणलं? मला भूक नव्हती. तुम्ही कशाला बनवत बसलात आता? त्या पोट्याच्या बावटपणामुळे सतत त्या मागे फिरावं लागतं. मग स्वयंपाक करायला उशीर होईल का नाही तर तोंडात टाकून घे म्हटलं थोडस. पण मी तेच म्हणतोय ना आई, तुमची कशाला दगदग? या गुरुमुळे ऑलरेडी दगदग वाढली आहे तुमची. या माणसाचं काय करता येईल ह्याचाच विचार करत होतो मी पण. हे सौमित्र, तू म्हणाला तर का नाही हा नाटक वगैरे करत असन, म्हणजे जसं आपल्याला दिसत आहे तसं नसेन म्हणून. हा तर डॉक्टर सोबतही कसा वागला पाहला ना. का करावं आता? का म्हणते सांग बरं. नाही, मला पण तोच संशय होता, म्हणून मी दुसऱ्या एका डॉक्टरशी बोललो आता. म्हणजे त्यांना रिपोर्ट सुद्धा पाठवले. नाही, त्यांचं पण तेच म्हणणं आहे जे आधीच्या डॉक्टरचं होतं. बाप्पा, का करावं आता? कसं करावं? आई, ओव्हरऑल विचार करता एकच पर्याय. मी गुरुला गावाला घेऊन जातो, दुसरा काहीच पर्याय नाही. मलाही आधी असंच वाटलं होतं, म्हटलं तू गावी घेऊन जा बरं, पण नको रे बापा.
हे पोट तिथंही तसंच वागन, तुम्हाला त्रास देईन. आधीच का तुम्हाला कमी त्रास दिला आहे का त्यानं? मग दुसरा काही पर्याय सुद्धा नाहीये ना आई. मला वाटत होतं आतापर्यंत हा नाटकं करतोय, पण जर खरंच डोक्यावर परिणाम झाला असेल तर त्याला गावाला घेऊन जायलाच लागणार आहे. मला दुसरं काय करणार, एकटं कुठे ठेवणार त्याला? सौमित्र, बापा तू त्याला घेऊन जाशील, पण मला त्याची कमी, राधिकाची जास्त काळजी वाटत. नाही आई, राधाची अजिबात काळजी करू नका, कारण राधासमोर मी त्याला येऊच देणार नाही. म्हणजे तिकडे माझ्या मदतीला अजून 3-4 लोक आहेत आई, मी काय एकटा नाही. आनंद आहे, श्रेयस आहे, बरीच लोक आहेत. सो तिथे बऱ्याच गोष्टी मला मॅनेज करता येतील. पण आई तुम्ही आता काही काळजी करू नका. तुम्ही एकच काम करा, आत्ताच्या आत्ता फक्त गुरुची बॅग भरून ठेवा. उद्या सकाळीच मी त्याला घेऊन निघतो. मी पक्क ठरवलं का रे? हो. ये तू खाऊन घे, मी स्वयंपाकाला लागते. गुरु राधाच्या समोर येणार नाही असं मी म्हणालोय, खरं कसं शक्य होणार याचा काही विचारच केला नाही.